नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर रिझल्ट कधी लागणार आहे? तर MSBT ने महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन नी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती रिझल्टची डेट डिक्लेअर केलेली आहे। तुम्ही गुगल वरती MSBT असं जर टाकलं तर हा मेन पेज तुम्हाला ओपन होईल आणि ह्या ठिकाणी तुम्हाला ऑफिशियल डेट जी आहे रिझल्टची तुम्हाला ह्या ठिकाणी इथे बघायला मिळेल। तर ती डेट काय आहे? तर तुमचा जो रिझल्ट लागणार आहे तो रिझल्ट लागणार आहे 24 जून 2025। हे ह्या ठिकाणी ह्या वेबसाईट वरती टेंटेटिव्ह डेट असं जरी म्हणलं असेल तर मागच्या सेमिस्टरला आपण बघितलं MSBT नी जे डेट जाहीर केली होती त्याच्या एक दिवस अगोदरच रिझल्ट लागला होता। या वर्षी सुद्धा म्हणजे या सेमिस्टरला सुद्धा असं होऊ शकते किंवा त्याच डेटला रिझल्ट लागू शकतो। आणि त्यानंतर तुम्हाला जे पेपर चेकिंग जे आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं, सर माझा पेपर हार्ड गेलाय, सिलेबसच्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन्स होते। तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर चेकिंग सगळं कंप्लीट झालेलं आहे आणि फर्स्ट इयरचे पेपर जे आहे ते डिजिटली चेक झालेले आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे, सर डिजिटली चेक म्हणजे काय? तर तुम्ही जो पेपर लिहिलेला आहे त्याला स्कॅन करून म्हणजे जे कोणी शिक्षक पेपर चेक करणार आहेत त्यांना ते पाठवलेलं आहे। म्हणजे कॉलेजमध्ये एकत्र बसून सगळे पेपर चेक करतात, तर कॉम्प्युटरवरती पेपर तुमचा तो चेक झालेला आहे। कॉम्प्युटरनी पेपर चेक केलेला नाही। तुम्ही जे पेपर लिहिलेला आहे तो पेपर स्कॅन केला जातो, त्याची PDF बनवल्या जाते आणि ते पर्टिक्युलर आता कोणत्या कॉलेजमध्ये ते पेपर पाठवायचे आहे चेकिंगला ते पूर्ण PDF त्या कॉलेजमध्ये सेंड केल्या जातात। मग तिथं कॉम्प्युटरवरती सर तुमचा पेपर ओपन करतात, मग ते पेपर चेक करतात आणि त्याला मार्क टाकतात। अशा पद्धतीनं फक्त फर्स्ट इयरचे पेपर चेक झालेले आहेत। सेकंड इयर आणि थर्ड इयर म्हणजे आपली जी ऑफलाईन प्रोसेस होती पेपर चेक करण्याची, ठीक आहे, तुम्ही पेपर लिहिलेले पूर्ण बंडल त्याचे एकत्र होतात, मग ते सगळे पेपर त्या कॉलेजमध्ये पाठवले जातात, हार्ड कॉपी त्याच्या पाठवल्या जातात, मग ते पेपर चेक होतात। तर सेकंड इयर थर्ड इयरचं म्हणजे आपण आतापर्यंत जे पेपर चेकिंग झालेली आहे त्याच पद्धतीने झालेली आहे, फक्त फर्स्ट इयरची पेपर चेकिंग डिजिटली झालेली आहे। तर मला मिळालेल्या माहितीनुसार तर सर्व विद्यार्थ्यांचे पेपर सगळे चेक झालेले आहेत। आता सध्या रिझल्ट बनवण्याचं काम चालू आहे, तर हे 24 तारखेपर्यंत किंवा त्याच्या अगोदरच रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो। तर रिझल्ट जसाही तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट वरती रिझल्टची लिंक या ठिकाणी दिलेली आहे, पण ती लिंक सध्या ऍक्टिव्हेट नाही। जशी ती लिंक ऍक्टिव्हेट होईल, जसाही रिझल्ट डिक्लेअर होईल तसं आपल्या ह्या YouTube चॅनलवरनं किंवा तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमधनं मी कळवेल। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।